राज्याचे माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत याचं अपहरण झाल्याच्या बातमीने खळबळ उडाली। पोलिसांनी तपास सुरू करत वेगाने चक्र फिरवली आणि ऋषिराज हा त्याच्या मित्रांसोबत बँकॉकला जात असल्याचं निष्पन्न झालं। मात्र तब्बल 68 लाख रुपये देऊन चार्टर्ड प्लेन बुक केलेल्या मुलाच्या अपहरणाच्या चर्चेवरून तानाजी सावंत आता वादात सापडले आहेत। मात्र तानाजी सावंत आणि वाद हे काही नवीन नाहीये। खेकडा, हापकीन, डास, मराठा आरक्षण आणि आता मुलाचं अपहरण, तानाजी सावंतांचे असे अनेक किस्से आहेत ज्यामुळे त्यांना माफीही मागावी लागली आहे। म्हणजेच सावंत आणि वादाचं समीकरण फार जुनं आहे। याआधी कशामुळे तानाजी सावंत वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत, सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। तानाजी सावंतांचा मुलगा सुखरूप असल्याचं समजल्यानंतर कथित अपहरण नाट्यावर पडदा पडलाय। रात्री उशिरा खासगी विमान लोहगाव विमानतळावर उतरवण्यात आलं। मात्र या संपूर्ण प्रकरणावर जितेंद्र आव्हाडांनी बोचरी टीका केली आहे। कोण आहे हा हापकीन? माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज शेठ हा नाराज झाला आणि थेट प्रायव्हेट चार्टर्ड प्लेन घेऊन बँकॉकला फिरायला चालला होता। इकडे माननीय माजी मंत्री यांनी किडनॅपिंगची केस दाखल केली आणि ते प्लेन चेन्नईत उतरवण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळते। बरं, काही दिवसांपूर्वी मंत्रीपद न मिळाल्याने माननीय तानाजी सावंत साहेब अशाच प्रकारे नागपूरच्या अधिवेशनातून नाराज होऊन बॅगा भरून निघून गेले होते बरं का, असा टोलाही आव्हाडांनी लगावलाय। आता थोडंसं मागे जाऊयात। आव्हाडांनी सावंतांना हापकीन म्हणत जो टोला लगावलाय ते हापकीन प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊयात। असं म्हणतात की एखाद्याच्या स्वभावावर हापकीनही लक्ष शोधू शकत नाही, तसंच काहीसं तानाजी सावंतांच्या अज्ञानावरही बोललं गेलं। एकनाथ शिंदेंसह काही आमदारांनी शिवसेनेपासून फारकत घेतल्यापासून शिंदे गटातल्या अनेक आमदारांचे किस्से उघडकीस येत होते। त्या आमदारांमध्ये तानाजी सावंतही चर्चेत होते। एकदा घडलं असं की राज्याचे तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सप्टेंबर 2022 मध्ये पुण्यातल्या ससून रुग्णालयात भेट दिल्यानंतर त्यांनी डॉक्टरांना काही सूचना दिल्या। औषधांचा तुटवडा पडत असल्याने तुम्ही ज्या हापकीन माणसाकडून औषध घेत आहात ते आधी बंद करा, अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांना झापलं। मात्र हापकीन हा कोणी व्यक्ती नसून हापकीन नावाची एक संस्था मुंबईत आहे असं त्यांच्या लक्षातच आलं नाही। वाल्डमेर मोर्डेकई हापकीन या शास्त्रज्ञाने प्लेग आणि कॉलेरा या आजारांवर लस शोधून काढली होती, त्यामुळे त्याचं नाव या संस्थेला देण्यात आलं। मात्र आरोग्यमंत्री असूनही हापकीन माहीत नसल्यामुळे सावंतांना जोरदार ट्रोल करण्यात आलं। याच हापकीन संस्थेकडे कोणतीही औषधं जी सरकारी रुग्णालयात लागतात ती खरेदी करण्याची परवानगी घ्यावी लागते। यानंतर ही औषधं सरकारी रुग्णालयात उपलब्ध होतात। मात्र आरोग्यमंत्री तानाजी सावंतांना ज्या हापकीन माणसाकडून औषध नाकारायचं होतं त्यांचा मृत्यू 1930 सालीच झालाय। ज्यावेळी आरोग्यमंत्री तिथल्या अधिकाऱ्यांना ओरडत होते त्यावेळी त्यांच्या शेजारी असणाऱ्या त्यांच्या पीएनी त्यांच्या कानात हापकीन ही संस्था असल्याचं सांगितलं। त्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी तिथून पळ काढला अशी बातमी छापून आली होती। त्यामुळे आरोग्यमंत्र्यांच्या अज्ञानाची सगळीकडे चर्चा रंगली। खेकड्यानं धरण फोडणं असो किंवा हापकीन संस्थेला माणूस म्हणणं असो, मंत्री तानाजी सावंत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिलेत। राष्ट्रवादीसोबत बसल्याने उलटी होते असंही विधान सावंतांनी निवडणूक काळात केलं होतं। त्यावरून अमोल मिटकरी आणि तानाजी सावंत यांच्यात चांगलंच घमासान रंगलं होतं। त्यानंतर ऑगस्ट 2024 मध्ये सावंतांनी शेतकऱ्यांची लायकीच काढल्यानं नव्या वादाला तोंड फुटलं होतं। घडलं असं होतं की गाव संवाद दौऱ्याच्या निमित्तानं धाराशिव जिल्ह्यातील बाशी, पारा, पिंपळगाव या गावांमध्ये भेट देऊन तानाजी सावंत नागरिकांशी संवाद साधत होते। पिंपळगावात विकास कामांची माहिती सांगत असताना श्रीधर कुरुंद या शेतकऱ्याने बंधाऱ्याच्या दरवाजाच्या संबंधित प्रश्न सावंतांपुढे उपस्थित केला। बंधाऱ्याला दरवाजे बसवलेत तरी बंधाऱ्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालीय। पुढील काळात नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्यास बसवलेल्या दरवाजाच्या बाजूने पाणी वाहून जाईल, त्यामुळे बंधाऱ्याची दुरुस्ती करणं आवश्यक आहे असं शेतकरी कुरुंद यांनी सावंतांना सांगितलं। पण त्यानंतर शेतकऱ्यांचं समाधान करण्याऐवजी मंत्री सावंत चांगलेच भडकले। तुम्ही खाली बसा, मी स्वतः इंजिनियर आहे, तुमचं समाधान होण्याशी कारण आहे। तुम्ही आत्ता सांगताय, गेल्या 10 वर्षात तुम्ही बोलले नाहीत, आज बोलताय। आपण विकासाचं बोलण्यासाठी आलोय, विकासाचं ऐका। कोणाची तरी सुपारी घेऊन चांगल्या कामात मिठाचा खळा टाकायचा नाही। गेले 15 वर्ष आपण ब्र शब्द काढला नाही, आम्हालाही कळतं, त्यामुळे लायकीत राहून बोलायचं। ऐकून घेतो म्हणजे काहीही बोलायचं नाही। मी गेल्या 5 वर्षात कोणालाही माघारी पाठवलं नाही। मी विठ्ठलाचा भक्त आहे, असं तानाजी सावंत शेतकऱ्यांना बोलले। यानंतर पोलीस शेतकरी कुरुंद यांना बाजूला उचलून घेऊन गेले। मात्र तानाजी सावंतांनी शेतकऱ्याची थेट लायकीच काढल्यामुळे वाद निर्माण झाला। विरोधी नेत्यांनी सावंतांवर जोरदार टीका केली।
अशाच प्रकारे उस्मानाबादमध्ये भाषणादरम्यान त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात जोशात बोलत वादग्रस्त वक्तव्य करून नवा वाद ओढून घेतला होता. मराठा समाजाला आरक्षणाची खाच असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यामुळे त्यांना मराठा समाजाची माफी मागण्याची वेळही आली होती. फडणवीस सरकारमध्ये जलसंधारण मंत्री असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धरण फुटीबाबत आपलं मत व्यक्त करताना त्यांनी खेकड्यांमुळे धरण फुटलं असा केलेला उल्लेख, पालघर जिल्ह्यातील हत्तीरोग प्रतिबंधक उपाययोजनांसंदर्भात पकडण्यात आलेले डासांच्या संख्येवरून विरोधकांनी उडवलेली त्यांची खिल्ली, त्यानंतर पुण्यातील ससून रुग्णालयात हापकीन या व्यक्तीकडून औषध घेणं बंद करा आणि मराठा आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरूनही त्यांची चांगलीच फजिती झाली. त्यांच्या अनेक वक्तव्यांवरून त्यांना उत्तर देताना त्यांची चांगलीच दमछाकही झाली होती. आता पुन्हा मुलाच्या अपहरणाच्या चर्चेमुळे सावंत चर्चेत आले आहेत. मात्र तुम्हाला एकंदरीत या संपूर्ण प्रकरणाविषयी काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.